तेही रसोपके तृप्ती झाली. फळांचा जन्म होताना झाडाला प्रथम फुले येतात. फुले सुकली की तेथे फळाचा जन्म होतो. मग ते वाळले की फुले गळून पडतात. मग ही फळे सुरुवातीला छोटी छोटी असतात. हळूहळू ही फळे मोठी होतात. मग त्या फळात रसाची निर्मिती होते आणि मग झाडावर त्या फळाचा नाश होतो. म्हणजे ती तोडून माणसाच्या स्वादातून तृप्ती होऊन ती फळे संपतात. म्हणजे फळापासून रसापर्यंतचा हा प्रवास आहे तो स्वतः नष्ट होऊन संपून जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन हे सच्चित आनंद हे त्या रसा फळासारखे आहे. त्या फळातला रस ज्ञानी माणसाने चाखला की फळांचे कार्य संपते. त्यांची उत्पत्ती त्यासाठीच असते. आत्मज्ञानाची तृप्ती जेव्हा सच्चिदानंद स्वरूपामुळे होते ती प्राप्त झाली की ते शब्द सुद्धा लोक पावतात आणि त्यांचे अस्तित्व संपते. छान छान, एकदम सुंदर सांगितलंय. आता तुम्ही समजावूनच द्याल. कुठला श्लोक सांगितलं त्यांनी? कालचा फळांचा तो एक 20वी ओवी ना. हा 22वी. हा 21वी राहिली सांगायची. कोणीतरी 21वी सांगा. त्यांनी फळा म्हणजे ते छान सांगितली. 22वी ओवी छान समजावून दिली. पुढे मनाने काही उदाहरण टाकलेत मॅडम. हो हो, छान छान केलं तुम्ही, छान केलं. आता मनाने काही वस्तू असंच बरोबर आहे. छान छान. कोण बोलताय? विद्याताई बोलतायत का? बोला. 21वी. हा बोला बोला. ते वेळी वर्षांनी निघू. कोणाचं तरी म्यूट चालू वाटतं. हा प्रतिभाताई. बोला बोला. ते वेळी वर्षांनी निघू समुद्र होऊनी बोलू तरी दावून माऊ राहे जेता. म्हणजे याच्यात मला आता जेवढं समजलं. हा ठीक आहे ना, तुमच्या भाषेत सांगा तुम्ही. हो हो हो. की मेघाचं पाणी जमिनीवर पडलं तेव्हा त्याचा ओघ तयार होतो. बरोबर. आणि तो क्रमाक्रमाने ओढ्यातून नदीतून गंगेतून समुद्रात जातो व तेथे तो मावळतो. बरोबर बरोबर, अगदी छान. त्याप्रमाणे याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर, छान सांगितलं, मस्त. म्हणजे हळूहळू सच्चिदानंद शब्दाचा ओघ कधी संपतो तो कळत नाही. आणि जो द्रष्टा आहे किंवा अभ्यास करणार आहे तोच स्वतः परमात्मा होतो. त्याला साक्षात्कार होतो. हां, तो सच्चिदानंद. हां, म्हणजे सच्चिदानंद हे शब्द मागे पडतात आणि तो परमात्म रूप होतो. छान, बरोबर. कल्पना कळली ना? बास. अजून कुणाला काही बोलायचं असेल तर बोला, नाही तर मग आता पुढची ओवी घेऊया. 23वी. माझं काल चुकलं मग ओवी क्रमांक लिहिण्याचं काहीतरी. 21-22 झाल्या ना काल. ठीक आहे ठीक आहे. आता 23वी बघा. का आहुती अग्निया तू, का आहुती अग्निया तू, घालून ओसरे हातू, घालून ओसरे हातू, सुखचे वौनी गीतू उगार आहे, सुखचे वौनी गीतू उगार आहे. का आहुती अग्नियांतू, घालून ओसरे हातू, सुखचे वौनी गीतू उगार आहे. इथेही उदाहरणच देत आहेत परत. काय म्हणतात? का म्हणजे प्रश्न विचारलेले. ओसरे म्हणजे थांबतो. का आहुती अग्नियातू. आहुती आपल्याला माहिती आहे अग्नीमध्ये दिली जाते, यज्ञामध्ये दिली जाते. तर ज्या वेळेला अग्नीत आहुती दिली जाते तेव्हा काय होतं?
घालूनी ओसरे हातू, त्याच्यात आपण आहुती टाकली की आपला हात बाजूला होतो, म्हणजे आता त्या हाताचं काही काम होत नाही. कारण 2 कारणं असतात. आहुती देणं हे महत्त्वाचं काम आहे, आणि तिथे देत असताना आहुती बघा, जेव्हा प्रज्वलित होतो नंतर नंतर यज्ञ, तेव्हा कधी आहुती देतोय आणि हात मागे घेतोय असं होतं, किंवा इतक्या सहजपणे घेतला जातो की आहुती दिली की काम संपलं. म्हणजेच काय की अग्नीमध्ये आहुती दिली की हात मागे सरतो. हे एक उदाहरण दिलं. पुढं म्हणतायत घालूनी ओसरे हातू, इथपर्यंत हे उदाहरण आहे. आणि पुढं म्हणलेलं आहे सुख चेवऊनी गीतू उगार आहे. आता गीतू म्हणजे गाणं, चेवऊनी म्हणजे उत्पन्न करून. आपण एखाद्याला चेववणं म्हणतो ना, तो चेवलाय, तर तो इथं अर्थ आहे बघा, की सुख चेवऊनी म्हणजे सुख निर्माण करून, सुख उत्पन्न करून. काय? गीत गायल्यानंतर, गीत ऐकल्यानंतर. सुख चेवूनी गीतू उगार आहे, नंतर तो उगा राहतो, गप्प राहतो. म्हणजे सुंदर असं गीत ऐकलं किंवा सुंदर असं गीत गायलं की नंतर काय होतं, तो एकदम शांत होतो, सुख मिळतं, त्याला समाधान मिळतं, आणि मग त्याला आनंद जो मिळतो, सुख जे मिळतं, की तो गीतही संपलेलं असतं आणि त्याचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त झालेला असतो. हे तिसरं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे एक दिलं, अग्नीमध्ये आहुती टाकली की हात झटकन मागे येतो, आणि ज्या वेळेला हे दुसरंच आहे, म्हणजे ज्या वेळेला गीत गातो, गीत संपतं, तेव्हा गीत संपल्या संपल्या आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे त्याला काही वेळ लागतो का हो? असं आपण म्हणतो का आता गाणं झालं, आता जरा वेळाने मला आनंद मिळेल, असं काही होत नाही. किंवा मी आता आहुती टाकली, आता मी तिथेच हात ठेवतो, सारखं सारखं काय हात मागे पुढे घ्या, असं नाही होत. इतक्या सहज क्रिया या होत असतात की अग्नीत आहुती टाकून हात मागे सरतो, आनंद उत्पन्न झाला की गीत संपतं, किंवा गीत संपल्या संपल्या आनंद निर्माण होतो. अजून पुढची एक आहे ओवी, पण आधी ही आपण थोडीशी समजून घेऊया प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार. एक मधलं राहिलं आहे का? एक मधली राहिली आहे का ओवी? नाही. हां, नाही. एक ज्ञानदेवांची ओवी काल मी सांगितली होती का? नाही तर पुन्हा आठवा बघा त्याच्यावर. या सगळ्या उदाहरणासाठीच योग्य अशी आहे की तृप्ती झाली या जैसी, साधने सरती आपैसी, आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. म्हणजे ही सगळी साधन आहेत. यज्ञ करणं, त्याच्यात आहुती देणं, हे सुद्धा एक साधनच आहे. किंवा मगाशी ताईंनी, जसं अनुराधाताईंनी फळाचं छान उदाहरण दिलेलं आहे, छान समजावून सांगितलेलं आहे. किंवा आपल्या विद्याताईंनी पावसाचे, मेघांचे उदाहरण दिलं की ते एकदा ओघ समुद्रापर्यंत पोहोचला की मग त्या कुठल्याही मार्गाचंही काही उरत नाही, मेघाचंही काही उरत नाही. तशी ही सगळी साधनं समाप्त झाली की माणसाला, म्हणजे त्या त्या गोष्टीला, त्या त्या व्यक्तीला, त्या त्या वस्तूला ही सार्थकता लाभत असते. प्रत्येक व्यवहार जो असतो तो काहीतरी मला फळ मिळायला पाहिजे यासाठी असतो, आणि फळ पदरात पडलं की व्यवहार संपतो. तसा हा जीवनमुक्त आहे. पण त्या जीवनमुक्ताला व्यवहारच उरायला नको आहे. आता तो संपतोच, सगळंच संपतं त्याचं. म्हणजे जसं नदीमध्ये नदी समुद्रात मिळाली किंवा सगळे ओहळ समुद्रापर्यंत पोहोचले नदीच्या मार्गानं, ओहळांच्या मार्गानं, की त्यांचं हे सगळं संपून जातं. परत ते म्हणत नाही काही मी जरा बघून येतो, मी कुठल्या गावातल्या कुठल्या ओहळात होतो, नाही, किंवा ते ठिकाण बघून येतो, असं नाही, संपलं ते. तशी स्थिती ही शेवटची आहे की जेव्हा मुक्तावस्था होते, जेव्हा मुक्ती मिळते, परमात्मा प्राप्ती होते, त्यावेळेला हे सगळे व्यवहार थांबतात. आणि संसारामध्ये सुद्धा माणसांनी काय करावं, असे व्यवहार करू नयेत. म्हणजे गरीब माणसाजवळ पैसा नसतो म्हणून त्यांना धनप्राप्तीसाठी व्यवहार करावा लागतो, ते शोभतं. पण श्रीमंतानं व्यापार धंदा करणं किंवा त्यांना असं मागणं हे शोभत नाही. मला एक छोटासा प्रसंग आठवला बरं का, हे श्रीमंताला मागणं शोभत नाही असं. एक अगदी गरीब मनुष्य असतो, म्हणजे भिकारी म्हणूया त्याला. पण तुम्ही जर पाहिले असेल, मोठमोठी मंदिरं असतात,
तेव्हा अशी ओळीनं भिकाऱ्यांची रांग असते. पण त्यातला एक भिकारी जरा हुशार असतो. बाकी सगळे रोज मागत असतात, पण एक भिकारी, एक श्रीमंत माणूस, मोठा व्यापारी असतो. तो रोज मंदिरात जायचा, डोळे मिटून उभा राहायचा आणि काय काय मागणं मागायचा. म्हणजे आता त्याला आपण सांगू की माझा व्यवहार मोठा होऊ देत, माझा व्यापार मोठा होऊ देत, मला मोठी चलती होऊ देत, मी सगळ्यात श्रेष्ठ ठरू देत, वगैरे वगैरे, देवा मला अमुक दे, मला तमुक दे. आणि तो परत येताना त्या भिकाऱ्यांना काही काही द्यायला लागायचा. तर हा भिकारी म्हणायचा, मला तुम्ही काही देऊ नका. तो रोज विचार करतो की हा भिकारी असं का म्हणतो. तो म्हणतो, अहो तुम्हीच रोज त्या देवाजवळ भीक मागताय, मला हे दे, मला ते दे. मग कधी मुलांना शिक्षण होऊ दे, कधी मुलांचं लग्न होऊ दे, रोज त्याच्या मागण्या चालूच असतात. तसा हा म्हणतो की मी तुम्हाला काय, तुमच्याकडून काय घ्यायचे, तुम्हीच सगळं मागत असता. तर अशी अवस्था आपली होऊ नये. आणि भगवंताच्या प्राप्तीनंतर आपल्याला पूर्ण तृप्ती यावी. ती कुणासारखी यावी, यात 4-5 उदाहरणांसारखी यावी. आणि माणसाला श्रीमंतच व्हावं वाटतं, पण श्रीमंत होऊन सुद्धा व्यवहार करावाच वाटतो. अशी कधी आहे का डेडलाईन म्हणतात किंवा एंड लाईन कुठली असते का हो, की आता मला एवढं सगळं मिळाले, आता मी थांबावं, असं कधीच वाटत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आधी काय मुलगा होऊ देत, मग मुलाचं शिक्षण होऊ देत, मग त्याच्या नोकरी लागू देत, मग त्याला लग्न होऊ देत, मुलाचं तसंच, मुलीचं तसंच, हे 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 सगळं न संपणार. मग आता काल परवाच मला कोणतरी म्हणलं की आता सुनबाई आली, आता आपण काही करायचं नाही. पण त्या सुनेने पुन्हा आयुष्यभर तेच करायचे. असा व्यवहार, पारमार्थिक व्यवहार कधीही करू नये. त्याच्यामध्ये आपल्याला तृप्तीही आलीच पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगते. व्यवहारासारखी ही विदेह स्थिती नसते किंवा जीवनमुक्तीमध्ये असं अपेक्षित नसतं. यासाठी ही जी आजची उदाहरणं आहेत ती पण आपल्याला खूप छान वाटत आहेत. की यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित केलेल्या अग्नीत आहुती प्रक्षिप्त करून, म्हणजे प्रकर्षेण क्षिप्त, पुन्हा त्या आहुतीतले 2 दाणे मला राहावेत अशी अपेक्षा नाही करायची. आणि आपण हात झटकन मागे घेत असतो. म्हणजे हाताचं काम संपलं किंवा ऐकणाऱ्या श्रोत्याला गाण्यापासून सुख मिळालं की त्या गाण्याचं काम संपतं. ते गाणं विचारायला येतं का हो, अहो आवडलं का मी तुम्हाला, पुन्हा म्हणू देत का, किंवा पुन्हा ऐकायचं आहे का. नाही, तो गायक कदाचित म्हणेल, पण गाण्याचं काम संपून जातं. तशी आपली अवस्था पाहिजे की कुठेतरी थांबता आलं पाहिजे. आता एकदा परमात्मा भेटला की पुढं काही उरणारच नाही आहे, पण आपल्याला भेटायचं आहे म्हणून अजून आपली चालली आहे, धडपड चालली आहे. अमृतानुभव शिका, ज्ञानेश्वरी शिका, अभंग शिका, रामदास समर्थांचं दासबोध शिका, मनाचे श्लोक शिका, भगवद्गीता पुन्हा पुन्हा रटा. हे आपलं चालूच आहे, कारण अजून आपल्याला तो एंड किंवा ती स्थिती, अंतिम स्थिती, अंतिम अवस्था प्राप्त व्हायची आहे. संस्कृतमध्ये काय म्हणतात बघूया. खूप छान, मला आजची ओवी पण फार आवडली आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि मला क्षमा करा बाबा, कारण काय मी उद्याच्या त्या तयारीत राहिले, उद्या बोलायचे पहाटे ते. किंचाग्नावाहुतिं हुत्वा, किंचाग्नावाहुतिं हुत्वा पश्चात् अपसरेत् करः सुखयित्वाथवा गीतं तूष्णीं भूत्वैव तिष्ठति. शब्द समजून घ्या. किंवा आपण मराठीतही किंवा म्हणतो. अग्नौ आहुतिं हुत्वा, अग्नीमध्ये आहुती देऊन, पश्चात लगेच, नंतर, अपसरेत करः, आपला हात पाठीमागे येतो. तसं सुखयित्वा अथवा गीतम, सुखयित्वा अथवा गीतम, दुसरं उदाहरण दिलं. किंवा गीतानी सुख मिळाल्यानंतर तूष्णीम भूत्वा अवतिष्ठित, गप्प राहतो माणूस. कधी कधी आपण शांत डोळे मिटून राहतो आणि तो आनंदाचा अनुभवत असतो. इतकं सुंदर हे उदाहरण दिलंय की तूष्णीम भूत्वा अवतिष्ठती, एकदम शांत बसतो. तशीच अवस्था आहे या परमात्म स्थितीची. किंवा हे आपल्याला स्वरूपानंद काय म्हणतात बघूया.
नातरी टाकोन, नातरी टाकोन आहुती अग्नीत, नातरी टाकोन आहुती अग्नीत, मागे सरे हात जैशा रीती, मागे सरे हात जैशा रीती, नातरी संगीत जैसे पावे लय, नातरी संगीत जैसे पावे लय, देवोनी प्रत्यय आनंदाचा, देवोनी प्रत्यय आनंदाचा. सुंदर असं छान सांगितलेलं आहे. आता हा प्रत्यय आपल्यालाही येऊ देत अशी आपण अपेक्षा करूया. अजून एखादी ओवी घेऊ ना, तुम्हाला बघा वेळ असेल तसं. अजून एक उदाहरण आहे ते बघूया, कारण उद्या मग हो आपला क्लास होणार नाही. नाना नाना मुखा मुख दावुनी, नाना मुखा मुख दावुनी, आरिसा जाय निगोनी. आरशाचे तर दृष्टांत किती वेळा ज्ञानदेव देतात आपल्याला. नाना मुखा मुख दावुनी, आरिसा जाय निगोनी, आरिसा जाय निगोनी, कानी देले चेववुनी चेवविते जैसे, कानी देले चेववुनी चेवविते जैसे. चेवविते म्हणजे जाग करते आणि निदेले म्हणजे झोपलेले आहे. आता नाना म्हणजे अनेक, हा शब्द कळत आहे. मुखा मुख दावुनी, अनेक मुखांना मुख दावुनी, आरिसा जाय निगोनी, निगोनी म्हणजे निघून जातो, म्हणजेच आरसा तिथे गप्प बसतो, तो काही पुन्हा म्हणत नाही या परत माझ्याकडे बघायला, पण जणू काही आरसा निघून जातो. का निदेले चेववुनी, तसं जो झोपी गेलेला मनुष्य आहे तो सुद्धा काय करतो, निदेले म्हणजे झोपलेल्याला, चेववुनी म्हणजे जागा करून, चेवविते जैसे, आता तो निघूनच जातो. त्याचंही तेवढंच काम असतं, झोपलेल्याला उठवायचं आणि निघून जायचं. आता तिथे कशाला थांबायचं, तो उठला म्हणल्यानंतर त्याचं काम संपलंय. म्हणून चेववुनी म्हणजे नाही हे काही दिलंच नाही, ठीक आहे. तर असा काही तो पुन्हा जागा करणारा तिथे शिल्लक राहत नाही किंवा थांबत नाही. तसंच आहे, आपलं काम झालं की आपण तिथून म्हणजे निघून जायचं असतं किंवा तिथे पुन्हा थांबायचंच नसतं. हाच आपल्याला व्यवहारामध्ये जसा अनुभव येतो या दोन गोष्टींचा. आरशाचं म्हणल्यावर मला एकदम डोळ्यासमोर आलं एखाद्या कार्यालयातला आरसा. आपल्या घरामध्ये आपण ठराविक 4-5 माणसं असतो, तेवढीच रोज मुख पाहत असतो. म्हणून मोठ्या कार्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या अशा काय म्हणायचं प्रदर्शन वगैरे किंवा आरशाचं एक हे आहे बरं का. कोणी तुमच्यापैकी पाहिलं असेल, अहमदाबादला अशी ती आरशांची वाटिका होती की सगळ्या प्रकारचे आरसे तिथं होते. पण ते सगळ्या प्रकारचे आरसे हजारो लोक त्याच्यात बघत असतील, पण त्या लोकांचं बघून झालं की आरसा जणू काही निघून जातो. तो काही खरा निघून जात नाही, पण त्याचं तिथेच काम संपतं. पुन्हा काही तो कशाची अपेक्षा करत नाही. आणि ज्याला आपण ठरवलेलं असतं, सांगितलेलं असतं बघा मुलांनी, आता लहानपणीच आठवा मुलांच्या, आई मला उद्या शाळा लवकर आहे, उद्या आमची काहीतरी ट्रिप जाणार आहे, किंवा उद्या माझ्या खेळाच्या स्पर्धा आहेत, किंवा उद्या माझी परीक्षा आहे, मला अमक्या वाजता उठव बरं का. आई तर रोजच उठवायची, पण त्या दिवशी ती स्पेसिफिक लक्षात ठेवते. म्हणजे तिला आधी सारखं रात्रभर चिंतन असतं की मला माझ्या पोराला लवकर उठवायचं, आणि उठवलं की तो उठला की मग तो त्याच्या कामाला लागतो. तसंच इथे आहे. या दोन्ही गोष्टी काम झालं की तिथे थांबायचं एवढे शिकवणारे आहेत. त्याच्यावरनं आपल्याला काय म्हणूया उपदेश मिळतो किंवा काय कशाशी जोडायचे एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे जेव्हा आता हे यज्ञाचं उदाहरण झालं, नंतर आहुतींचं झालं, गीताचं झालं, त्याप्रमाणे आनंद कुणाला आहे? काय आवाज येत नाहीये? असं झालं का? काय बाहेरून गाड्यांचे खूप आवाज येत आहेत, काहीतरी असं होत असेल. किंवा सध्या तरी मी काल हा क्लिअर करत बसले रात्री, इतका फोन भरलेला होता, आणि आत्ता तर मला माझी लिंकच सापडायला 10 मिनटं गेली, पण लागलं. ठीक आहे. आता येतोय ना आवाज? सांगितलेलं ऐकू आलं की नाही? हां ठीक आहे.
काहीच नाही ऐकलं. बर, पुन्हा सांग. मागचे गेले फक्त त्या पिलाचं अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आरशाचं उदाहरण कळलं ना. आरशाचं उदाहरण सांगत होते मी, की आरसा काय करतो, आपल्याला आपलं मुख दाखवतो. असं कित्येकांची मुख तो दाखवतो. आपण एका आरशात कित्येक जण मुख पाहत असतो. ते मी उदाहरण सांगत होते की एखाद्या कार्याच्या ठिकाणी, लग्न कार्य असेल, एखादं प्रदर्शन असेल, की आपण जातो, शिबिराला जातो, कुठे जातो, तिथे एका आरशामध्ये कित्येक जण त्याच्यात मुख पाहत असतात. आता इथं त्यांनी म्हणलं की आरसा मुख दाखवतो आणि निघून जातो. आता तो तसा निघून जातो का? पण त्याचं काम संपतं असं तिथे सांगायचं. आणि दुसरं सांगायचं, निदेले चेवउनी चेवविते जैसे. चेवविणे म्हणजे जागं करणं, आणि निदेले म्हणजे निजलेल्याला, झोपलेल्याला जागं करणं, हे ज्याला काम सांगितलंय तो त्याला जागं करतो आणि तोही निघून जातो. तसंच आपल्याला सुद्धा आत्म्याला काय करायचंय, आत्मस्वरूप दाखवायचे, आणि ते आरशाप्रमाणे तो दाखवतो. किंवा आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये सच्चिदानंद शब्द उमटत असतील, पण ते शब्द उमटल्यानंतर जेव्हा आत्मदर्शन होतं, ते आत्मदर्शन झालं रे झालं की ते शब्द लोप पावतात. ते 3 शब्दांचं चाललेलं आहे, सारखं जे आहे ते त्याच्याशी धरून चाललेलं आहे, आणि त्याचं अस्तित्वच संपतं. आता त्या सच्चिदानंद शब्दांची गरज आहे का हो? नाही. एकदा आत्मतत्व समजलं, स्वरूप समजलं की, दुसरं उदाहरण दिलं, झोपेतून पूर्णपणे जागा झालेल्या माणसाला पुन्हा जागे करावं लागत नाही. पुन्हा विचारते का हो आई, उठलास का रे, आंघोळीला गेलास का रे, कपडे घातले नाही. किंवा आपल्यालाही आपण कुणाला तरी सांगतो, मला उठवा बरं का, उद्या अमुक अमुक आहे, उद्या जायचं आहे आम्हाला. पण एकदा उठलं की तुमचं सगळं रुटीन सुरू झालं, मग जागा करणाऱ्याचं काही काम उरतं का? नाही. तसंच एकदा काय या सच्चिदानंद शब्दांनी आत्मा जागा झाला म्हणजे चेवविला गेला, म्हणजेच तो जागृत झाला की सच्चिदानंद या पदाचं कार्यच संपतं. आणि हे महत्त्वाचं वचन ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितले. सुरुवात त्या सच्चिद आनंद या शब्दापासून, 3 शब्दापासून किती ओव्या त्याच्यात सांगितल्या. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, आणि ते कसं वाचक नाही, अमुक नाही, हे सगळं झालं. पण ते सांगितल्यानंतर आता आपल्याला उदाहरणं दिली, दृष्टांत दिले, आणि दृष्टांतातून हे छान पटवून दिले. ज्ञानदेवांचं कौशल्य आहे म्हणा, प्रतिभा आहे म्हणा, हातोटी आहे म्हणा, किंवा काय त्याला बोलूच शकत नाही आपण. एवढं 20-21 वर्षापर्यंत एवढं जग त्यांनी पाहिले, एवढे दृष्टांत दिलेले आहेत की आजपर्यंत असे एकेका गोष्टीला किंवा एक वस्तू पटवून देण्यासाठी एवढ्या 50-50, 60-60, 70-70, 80-80 ओव्या, आणि त्या वेगवेगळ्या दृष्टांतातून आपल्याला पटवून देतात. तर हे महत्त्वाचं कार्य झालेलं आहे, आणि मग ज्ञानदेवांनासुद्धा किंवा आपल्यालासुद्धा त्यात आनंद मिळतो. परवाची अवस्था होती सगळ्यांची, हे फार किचकट वाटते, प्रमाण, प्रमेय, प्रमातृ, तर ते शब्द नको होते आपल्याला. पण आता आपण आधी ज्ञान करून घेणारे होतो, प्रमाता होतो किंवा ज्ञाता होतो, पण आता तो भेद राहिलाच नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, काही भेद राहिलेला नाही. अशा ह्या 2 ओव्या आता इथं झालेल्या आहेत. याचं पण संस्कृत बघूया आपण. सोपी आहे तशी ही ओवी, कळली असेल आता, चांगली वाटली असेल सगळ्यांना. मुखम मुखाय संदर्श्य, मुखम मुखाय संदर्श्य, निर्याती मुकुरो यथा. निर्याती मुकुरो, बघा काय शब्द वापरलेले, मुकुर. संस्कृतमधले शब्द इतके छान असतात, हळूहळू तुमच्या ज्ञानात भर पडेल बघा. काही शब्द असे लिहून ठेवत जा. मुकुर म्हणजे जागा करणारा, जागे करणारा. मुखम मुखाय संदर्श, निर्याती मुकुरो, नाही मुकुर म्हणजे आरसा. आरसा मला पुढची ओळ वाचायची होती. मुकुर म्हणजे आरसा. तर तो आरसा निघून जातो. प्रबोध्य निद्रितम चाथ, प्रबोध्य निद्रितम वाथ, निर्यातीच विबोधक. जाग करणाऱ्यासाठी विबोधक शब्द वापरले. प्रबोध्य, छान जाग केले, अगदी खडबडून. काही जण तर पाणी बिणी शिगट टाकतात त्याच्यावर, आणि मग माणूस उठतोच. अगदी फार प्रयोग असायचे लहानपणी, आपण केले असतील भावंडांमध्ये.
तर प्रबोध्य निद्रितं वाथ निर्याती च विबोधकः. त्या निद्रिस्त मनुष्याला जाग केल्यानंतर हा जो विबोधक आहे, जागा करणार आहे, तो लगेच निघून जातो. स्वरूपानंद म्हणतात, किंवा मुखा लागी किंवा मुखा लागी दावोनी मुखास, किंवा मुखा लागी दावोनी मुखास, आरसा बाजूस होय जैसा, आरसा बाजूस होय जैसा. किंवा निद्रितास किंवा निद्रितास करोनी जागृत, किंवा निद्रितास करोनी जागृत. जागविता जात निघोनिया, जागविता जात निघोनिया. जागा करणारा लगेच निघून जातो. परत तो म्हणतो का रे, अरे तू म्हणला म्हणून मी किती वेळचा जागा राहिलोय, किती वेळ तुला उठवते. नाही, त्याचं काम झालेलं आहे. तसंच या द्रष्ट्याचं सुद्धा काम झालेलं आहे. त्याला सगळं दर्शन झालेलं आहे, आत्मदर्शन झालेलं आहे, आणि आता त्याला काहीही उरलेलं नाही. एक ऐतरेय ब्राह्मण म्हणून नावाचा ग्रंथ आहे, किंवा भाष्याचा एक ग्रंथ आहे, आणि त्याच्यामध्ये पण हेच उदाहरण त्यांनी छान सांगितलेलं आहे. दर्पणे प्रतिमुख दाविले, दर्पणे प्रतिमुख दाविले, दर्पण जाता ते नेले, दर्पण जाता ते नेले, परी देखता मुख नाही गेले. परिमुख देखता परी देखते मुख नाही गेले, ते असे संचले निजांगेची. हे जास्त क्लिअर केले ह्यांनी. ते असे संचले निजांगेची. दर्पणामध्ये प्रतिमुख, जेव्हा आरशात बघतो तेव्हा प्रतिमुख असतं, म्हणजे प्रतिबिंब पाहतो. आणि दर्पण गेला की ते प्रतिमुखही निघून गेलं, प्रतिबिंब निघून गेलं. आता त्या प्रतिबिंबाची काही गरज आहे का हो? नाही. तसं परी देखते मुख नाही गेले, परंतु ते पाहिल्यानंतर आपलं जे मुख आहे ते कुठे जात नाही. ते असे संचले निजांगेसी, कारण ते निजांगाच्या ठिकाणी जसंच्या तसंच असतं. आता त्याला काही कुठं जायची गरज पडत नाही, पण प्रतिमुख मात्र निघून जातं. तसं जेव्हा आपल्याला स्वरूपाचा, आत्मज्ञानाचा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा दुसरं काहीही या सृष्टीतलं काही बघायची आता गरज नाही, त्या दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते तिथेच आहे हे आपल्याला समजतं. त्याची जागा जिथे होती ती आता आपल्याला समजलेली आहे. त्यामुळं बाहेर जे भरकटत होतो, जसं आरशामध्ये प्रतिमुख पाहण्यासाठी आपण धडपडत होतो, आता स्वमुखच आपलं पक्क आहे हे लक्षात येतं. स्वरूप आपलं आहे हे आपल्या लक्षात येतं, असं म्हटलेलं आहे. छान हे दृष्टांत होते. अजूनही आता परवा दिवशी आपण उरलेले काही असतील ते बघूया. थांबूया. कारण इदमुपकर्तुम कळले ना आता सगळ्यांना दृष्टांत? हां, इदमुपकर्तुम भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वां बुद्धिकल्पं नमन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा.
आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा. प्रगट बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सगळ्यांना वंदन. पांडुरंगाला वंदन. सुरुवातीला तुम्ही प्रार्थना म्हणली, छान वाटलं. आज खरं मी ठरवलं होतं, सकाळी महाराजांनी सांगितलं तसं, आज आपले संभाजीराजे धर्मवीर आणि त्यांची पुण्यतिथी होती, तर त्यांचा एक छान ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, हो संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो मी फार मुश्किलीनं मिळवला आहे, म्हणजे मला मिळाला आहे तो. तर आज ठरवलं होतं त्यातली एकतरी ओवी किंवा एकतरी एक काहीतरी तुम्हाला सांगावं, पण आता एकदम मला उशीर झाला आणि राहिलं तर आपण त्यांनाही वंदन करूया. परवा दिवशी मी तुम्हाला त्याच्यातला एक श्लोक तरी म्हणून दाखवीन, किंवा त्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे, कौतुक आहे. म्हणजे आपण ते सगळ्यांनी खरं अभ्यासावेत. असे सगळेच ग्रंथ आपण हे तर सगळं वाचतोच आहे, पण असे ग्रंथसुद्धा आपल्या दृष्टीकडनं गेले पाहिजेत, किंवा आपल्याला त्याच्यातून जी काही धर्माबद्दलची, देशाबद्दलची जागृती मिळेल, प्रेरणा मिळेल, तर ती मिळू देत अशी प्रार्थना करूया. त्यांना त्यांचं पुण्यस्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आजच्या याला विराम देते. मी वाणीला विराम देते. ही सेवा भगवंताला अर्पण करूया. सगळ्यांचं अभिनंदन. हां, एक मिनिट. हां, बोला, काय म्हणताय? हो, रामदास स्वामींचे मोठे भाऊ, हो, समर्थ रामदास स्वामींचे मोठे भाऊ श्रेष्ठ गंगाधर शास्त्री, त्यांची पण आज जयंती आहे ना. हां, मग तेच बरं झालं तुम्ही आठवण केली. ऐकलं त्यांचं हो, बरं झालं आठवण केली. हो, मग त्यांना पण वंदन करूया, कारण काल मी त्यांचा सगळा अभ्यास करत होते. तेजोनिधी नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे बघा, आणि तो आहे माझ्याकडे. मला फार आत्ता माझ्या पुन्हा गदाराळात तो मागे गेलाय. मला दोन्ही आहे बघा, इथंच आहे. चला त्यांना वंदन करूया. छान झालं प्रतिभाताईंनी आठवण करून दिली. तेजोनिधी श्रेष्ठ असं त्यांनी त्यांच्यावर म्हणजे सगळी कादंबरीसारखंच रचलेलं आहे आणि खूप त्यांचे पण आता सरच एकच आली ओवी तर डोळ्यासमोर सांगते. पुढचे पाऊल पुढेच टाका, झडल्या भेरी झडतो डंका, या दुर्दम्य म्हणजे शिवरायांनी रामदासांना त्रिवार नमस्कार केला आणि त्यांची परवानगी घेऊन ते अश्वारूढ झाले होते. तेव्हा त्यांना सांगितले, शिवाजी महाराज म्हणजे आणायचा शिवाजी आणि संभाजींचा संदर्भ इथे आला म्हणून आनंद झाला. जे पान उघडलं त्याच्यातली ओवी मी तुम्हाला पुन्हा सांगून देते. पुढचे पाऊल पुढेच टाका, ते आता अश्वारूढ झालेत पुढे स्वारीला जायला. झडल्या भेरी झडतो डंका, अहो सगळ्या भेरी वाजायला लागलेल्या, डंका वाजतोय. आता तुम्ही पाऊल मागे घेऊ नका किंवा थांबू नका. असे फार सुंदर आहे. त्यांचे पण छान आहेत बरं का सगळेच श्लोक म्हणा किंवा त्यांनी ज्या ओव्या रचलेल्या आहेत, काव्य त्यांचं फार सुंदर आहे. हां, बोला ना. आज सकाळी सरांनी आपल्याला एक हिंदीतला एक मुहावरा म्हटला, हा. शिवाजी छावाचा. हो, तर त्याची काय ओळ होती? तो अर्धाच मी लिहून राजांच्या बद्दल एक हो. ओळी सांगितली त्यांनी. हो 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 मी घेतली आहे लिहून ती, पण ते मला ते लिहिताच आली नाही. हा 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 शेवटच फक्त लिहिलं. हो 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 मी शिवाजी छावाचा एवढीच एक ओळ मी लिहिली. बरोबर आहे, घेतलंय मी पण ते लिहून.
पण आता 1 मिनिट बघते आहे का, नाही तर मग मी टाकीन याच्यावर सगळं. ताई, उद्याच्या कार्यक्रमाचं पण टाकून द्या ना ते उद्याच्या कार्यक्रमाच्या ग्रुपवर. हो मी टाकवलंय, त्या दिवशीच टाकलेलं आहे, त्या दिवशीच टाकले. नाही पाहिलं मी पूर्ण, तुम्ही म्हणाले तर पूर्ण पाहिलं तुम्ही. बरं 1 मिनिटात टाकते चालेल चालेल चालेल. टाकून द्या म्हणजे मग मला तिला सांगता हो येईल.